येस, हे आहे आपलं साका कदम होमस्टे गुहागर येथे आहे. आणि शृंगारतळी भातगाव रोड, वेळंब रोड इकडे आहे. माझ्या इकडनं शृंगारतळी एक 1.5-2 किलोमीटर आहे. हे इकडे आपल्याकडे डावीकडे आपण हे हाय डेन्सिटी प्लांटेशन केलं आहे आंब्याचं. 60-70 कलमं आहेत आपली अशी. आपल्याकडे जांभळाचं झाड आहे, कोकमाचं झाड आहे, आंब्याचं आहे, फणस आहे, कापा, केरळ, चाफा, फुलझाडं आहेत. ही आहे आपली विहीर, झाकलेली असते आणि पिण्याचं पाणी वगैरे आपण याच विहिरीचं वापरतो. घरामध्ये आरो आहे, त्याच्यामुळे तसं वॉटर बॉर्न डिसीज वगैरे व्हायचं काही इश्यू नाही. स्वच्छ पाणी असतं आपल्याकडे. आणि हे आहे माझं राहतं घर. इकडे मी माझी फॅमिली राहते. आणि इकडे हे सगळं गुहागरमध्ये कुठे कुठे फिरायचं स्थलदर्शन व टूर प्लॅनिंग आहे. त्याच्यानंतर साका कदम होमस्टेपासून प्रत्येक पर्यटन स्थळ किती किलोमीटरचं आहे ते आहे. आणि आपला गुहागर परिसर, त्याचा नकाशा आणि त्याचे साधारण रस्ते. आणि हे आहे आपलं छोटंसं रिसेप्शन. आणि हे आहे आपलं घर. इथून पाठीमागे आपल्या गेस्टसाठी जे काही आपले कॉटेजेस वगैरे आहेत ते इथे आहेत. हा आपला आहे टिलर. ही इकडे अशी नारळाची सगळी छोटीशी वाडी आहे, प्लांटेशन केले सगळं इकडे. आणि हे इकडे 3 आहेत ते आपले कॉटेजेस आहेत. सर्व कॉटेजेस जे आहेत ते आयडियलच आहेत. म्हणजे हे छान डिलक्स, सुपर डिलक्स असा काही प्रकार नाही आहे. सगळीच्या सगळी आपले जे कॉटेजेस जे आहेत ती AC आहेत. त्याच्यामध्ये क्वीन साईज बेड आहे, त्याच्यावर दोघांचं ऑक्युपन्सी होते. आणि एक बंक बेड आहे, त्याच्यामध्ये अजून दोघांची ऑक्युपन्सी होते. हे आहे आपला गझिबो डायनिंग एरिया. डायनिंग एरियाच्या बाजूला ही आहे आपली सहकारी वेदिका. वेदिका टाटा करा. काय एवढी लाजते. हा आहे आपला म्युझिक हॉल. ह्याच्यामध्ये AC आहे, 600 स्क्वेअर फीटचा एरिया आहे. आणि आतमध्ये म्युझिक सिस्टीम वगैरे आहे. आपण त्याचा व्हिडिओ नंतर काढूया. आणि रूमच्या आतमधली अरेंजमेंट आणि रोमिओ दी म्युझिक बार, त्याच्या आतमधली सगळी अरेंजमेंट तुम्हाला दाखवूया. आणि हा आहे आपला मचान. इकडे परत बाहेर देखील एक कॉमन टॉयलेट, बाथरूम आणि बेसिन्स वगैरे आहेत. आणि इकडे ह्याचं मचाणवर आल्यावर इकडे बसण्यासाठी 4 जणांची सोय आहे. आणि हा इकडनं असा हा व्ह्यू दिसतो आपला. आणि ही जी आहे खाली, ही आपल्याच जागेतली सगळी ही काजूचं प्लांटेशन आहे. ही 74 झाडं आहेत आपली काजूची.
हा इकडनं मचाणवरनं हा असा व्ह्यू आहे. उतरतो आता खाली मचाणवरून. चला आता रूमच्या आतमधलं आणि आपला जो रोमिओ म्युझिक बार आहे त्याच्या आतमधलं आपण संध्याकाळी दाखवूया. म्हणजे लाईट्समध्ये वगैरे चांगला इफेक्ट दिसेल. आणि संध्याकाळीच रात्री जरा काळोख पडला की गार्डनच्या लाईट्स वगैरे लावून त्याची एक छोटीशी रील बनवूया. ठीक आहे. चला, नमस्कार.